पहिलं अक्षरयज्ञमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. या अक्षरयज्ञमध्ये आम्ही एक ट्रान्सफॉर्मेशन हा प्रकार याविषयी विषय होता. जी कॅलिग्राफी करतो त्या कॅलिग्राफीचं कुठेतरी असं मला वाटलं त्याचं पेंटिंग झालं पाहिजे. मग तेच मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये हे करता करता 2 सेशन झाली. त्याच्यामध्ये आज अशोक हिंग्याचं सेशन होतं. मला वाटतं त्यांनी घेतलेलं वर्कशॉप जो आहे तो आज सगळ्या मुलांना नक्की त्याचं पेंटिंग काय होऊ शकतं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन काय होतं हे आज नक्की मुलांना कळलेलं आहे. आणि इन फ्युचरमध्ये या सगळ्या गोष्टीचा वापर करून मुलं कॅलिग्राफी केवळ कागदावर न करता ते कॅनव्हासवर करतील. आणि त्याचं जे आज 10 बाय 12 सेंटीमीटरच्या किंवा इंचामध्ये जे केलेलं कॉम्पोजिशन आहे तेच कॉम्पोजिशन 4 फूट बाय 6 फूट, 4 फूट बाय 8 फूट, 4 फूट बाय 12 फूट या कॉम्पोजिशनमध्ये बघतील असं मला वाटतं. आणि हे आजच्या वर्कशॉपचं एक छान यश आहे. कारण काय असतं की तुम्ही फक्त शिकवायचं नसतं तर काही गोष्टी करून घ्यायच्या असतात, काही गोष्टी मुलांना सांगायच्या असतात, मुलांनी ते करायचं असतं आणि त्यातून मुलांना एक वेगळा कॉन्फिडन्स शिकवायचा असतो. तो कॉन्फिडन्स आज अशोक हिंग्यांनी मला जास्त मुलांना दिलेला आहे मला असं वाटतं. सो थँक्यू अशोक हिंगे. धन्यवाद. मंडळ आभारी आहे.